जेवणाची चव वाढवण्यासाठी या 20 किचन टिप्स. टिप नंबर 1. गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका. उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे याची कणिक मळताना करा. यामुळे चपाती, पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील. टिप नंबर 2. भज्याचे पीठ बनवताना त्यात थोडेसे तांदळाचे पीठ टाका. यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील. टिप नंबर 3. जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल. यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील. टिप नंबर 4. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका. चव आणखी छान होईल. टिप नंबर 5. भात शिजवताना त्या पाण्यात 1 चमचा तूप किंवा लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल. टिप नंबर 6. कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर करमलाईज होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल. टिप नंबर 7. पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका. हलव्याची चव दुप्पट होईल. टिप नंबर 9. परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात 2-3 मिनिटे उकळा. त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा. जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुकून जाईल. आता ते काप कॉर्नफ्लॉवर मध्ये मिक्स करा आणि झिपलॉक बॅग किंवा एअरटाईट कंटेनर मध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या. टिप नंबर 10. प्लेन मेयोनीज मध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डिप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा. टिप नंबर 11. लसणाच्या 11-12 पाकळ्या बारीक चिरून 1 चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. त्यात पाणी पिळून काढलेले दही, मीठ, चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा. तुमचे हेल्दी आणि टेस्टी सँडविच, स्प्रेड आणि डिप तयार आहे. टिप नंबर 12. जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले तर ते फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवा. वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता. नंतर सर्व्ह करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा. टिप नंबर 13. जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका. त्याचा चिकटपणा निघून जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना 1 चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता. यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल. टिप नंबर 14. झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 2 कप साखर विरघळून त्यात 4-5 लिंबाचा रस घाला. हे मिश्रण बर्फाच्या ट्रे मध्ये ठेवा आणि गोठवा. जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायची असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे 2 चौकोनी तुकडे टाका. चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंक मध्ये वेगळा बर्फ घालण्याची
गरज नाही. आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही. टिप नंबर 15. कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण आणि काही काजूचे तुकडे पाण्यात 5-7 मिनिटे उकळा. टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या. जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टने तुमची ग्रेव्ही बनली तर तुम्हाला खूप समृद्धी आणि मलाईदार ग्रेव्ही मिळेल. टिप नंबर 16. ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात 2 चमचे दूध घाला. यामुळे ऑमलेट मऊ आणि फ्लफी होईल. टिप नंबर 17. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या. टिप नंबर 19. अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळी आणि दही घालून केकचा बॅटर बनवा. टिप नंबर 20. भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या. यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच, शिवाय आरोग्यदायीही होतील. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब नक्की